औचित्याच्या मुद्द्यावरती हाऊसमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. शासनाला विनंती केली की जे महापालिकेची बिल्डिंग गाजली जी पाईपलाईन टाकली होती तिची एक कट रचून संगमताने काही फक्त भंगारचं टेंडर काढलं गेलं आणि ती पाईपलाईन चोरी केली गेली. मला वाटतं महापालिकेत पदावर असल्यापासून त्याचं संगमत झालेलं आहे आणि त्याची चौकशीची मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये जेवढे पाईपाची चोरी झाली त्या प्रॉपर्टीचे जे चोर असतील त्यांच्यावरती त्या प्रॉपर्टीवरती बोजे लावे आणि सर्व पैसे वसूल करण्यात यावे आणि याच्यामध्ये जे जे सहभागी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी केलेली का. पोलीस प्रशासनावर पण तुम्ही प्रश्न उपस्थित पोलिसांवरती याच्यावरती विश्वास लावला कारण तालुक्याचे जे शर्मा तिथे पोलीस निरीक्षक होते त्यांनी ज्या वेळेला फिर्याद नोंदवत असताना जो आरोपी अग्रवाल पकडला गेला त्यांनी धडधडीत सुनील सुप्रो माझं नाव सांगितलं पण यांनी त्या वेळेला एक सुनील वामन महाजन व्यक्ती कुठेतरी आला आणि सुनील वामन महाजन असं नाव घ्या फिर्यादीत असं त्यांनी त्या टाकण्यात आलं. ते नाव सुद्धा घेतलं गेलं. आम्ही नंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गावी साहेबाशी बोललो. मग परत त्यांनी शर्मा साहेबांकडे स्वतः गावी साहेब पोलीस स्टेशनला गेले तालुक्या पोलीस स्टेशनला आणि त्या एफआयआर मध्ये नाव खोडून ते नाव टाकण्यात आलं. एखाद्या वेळेला जो आरोपी नाव सांगतोय की आमचा मेन सूत्रधार कोण आहे त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये त्यांचे याचा जो अग्रवालचा मोबाईलचा डाटा चेक केला त्याच्यामध्ये सुपडू सुनील महाजनचे कॉल डिटेल झालेले आहेत. त्यांनी त्याच्याशी संपर्क केलेला आहे. जेसीबी कोणी बोलवलेलं आहे शेतकऱ्यांना कोणी फोन केलेले आहे सर्व त्याच्या मोबाईल डाटामध्ये आलेलं आहे. एवढं प्रूफ असताना सुद्धा पोलिसांनी पाठीमागे घालण्याचं काम केलं. नाव चुकीचं घेण्यात आलं म्हणून मी ते पोलिसांचं सुद्धा हाऊसमध्ये मांडलं. शेवट आमची मागणी जर कोणी नसेल तर आम्ही विनाकारण कोणावरती कारवाई करा असं करणार नाही पण याच्यात कोणी का असे ना कोणी सुट्टा कामा नाही. ही महापालिकेची प्रॉपर्टी मला वाटतं जनतेच्या पैशातून टाकलेली गेली प्रॉपर्टी असते. आज जनतेची पैशाची लूट होऊ नये म्हणून आम्ही तिची मागणी केलेली. नाही 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 त्यांनी मांडलं मी की सुनील वामन जे महाजन आहे ना. अच्छा नगररचना विभागाच्या एकाच अधिकाऱ्यावर आपण काल आरोप केला आणि तो प्लॉट 40 वर्षापूर्वीचा रस्ता होता तो लेआउट रिवाइज केला त्यांनी पदाचा दुरुपयोग करून त्या स्थानिक प्लॉट धारकांना धमकून तिथल्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहे. माझ्याकडे सुद्धा केलेल्या मंडुराव वकील असतील दिलीप चोपडे असतील सतीश भोळे असतील हे नागरिक प्लॉट धारक त्यांनी माझ्याकडे महापालिकेकडे तक्रारी केल्या. तिथला त्यांनी रस्ता बंद केला. तो प्लॉट रिवाइज करून मला वाटतं जी मला माहिती माझ्याकडे तक्रार झालेली आणि यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट 99 लाखाचा प्लॉट खरेदी केलेला आहे. एक अधिकाऱ्याने 99 लाख रुपये कसे आले त्याच्या पत्नीच्या नावावरती मला वाटतं याची चौकशी आम्ही मागणी केलेली आहे आणि पुराव्यासहित खरेदी खत झेरॉक्स आम्ही जोडलेली तक्रारीमध्ये आणि याची चौकशी शेवटपर्यंत लावू आम्ही. त्यांनी आज परत अजून पेपरामध्ये दिशाभूल केलेली की त्यांच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट आहे आणि एक अधिकारी रिव्हॉल्वर घेऊन त्याला अलाउड आहे का ऑफिसमध्ये यायला. रिव्हॉल्वर आहे त्याच्यापाशी रिव्हॉल्वर घेऊन एक अधिकारी ऑफिसमध्ये येतो. मला वाटतं याची सुद्धा मी चौकशीची मागणी कराल की रिव्हॉल्वर त्याला कोणत्या बेसवरती मिळाली आणि रिव्हॉल्वर ऑफिसमध्ये घेणं येऊन अलाउड आहे का नाही याची सुद्धा मी मागणी करणार भविष्यात. दिगेश तायडे नाव आहे त्याचं दिगेश तायडे नाव सुद्धा घेतलेलं आहे मी दिगेश तायडे या नगररचना विभागाच्या अपहारात सहभागी आहे की अजून मोठे आहे. मी हे सुद्धा आहे हे जे भंगार चोरचे आरोपी ना हे सुद्धा सहमत आहे त्याच्यात. ऐकून घ्या हे याच्यात बघा आपण 15व्या मजल्यावरती आहात आपण ऐकून घ्या. 15 मजला पत्रकारांसाठी काही नवीन नाहीये. ऐकून घ्या हे सर्वांना माहिती तिथे एक काळ असा होता की हे भंगार चोरीच्या मोबाईल मध्ये कोण 15व्या मजल्यावर आलं दिसत होतं हे पण आपल्याला माहिती आहे सर्वांना. आणि मला वाटतं दिगेश तायडेने पदाचा दुरुपयोग केला. त्यांनी तो धडधडीत 99 लाखाचा प्लॉट तोडी पाणी करून त्याच्या नावावरती केला म्हणजे त्या प्लॉट मालकाकडून त्याचा पदाचा दुरुपयोग करून त्याच्या पत्नीच्या नावावरती केला म्हणून त्याचं नाव घेतलं मी. असे तो खूप किस्से आहेत. माझं म्हणणं एक आहे की आयुक्त ही याच्यात फायनल अथॉरिटी आहे. आयुक्त आहे ना आयुक्त बघा आयुक्त त्याचे तुम्ही काय म्हटलं नाव जे जो ट्रॅप झालेला आहे बडनेरे त्यांनी ज्यांचे नाव घेतले त्यांची चौकशीची मागणी केलेली आम्ही त्याच्यामध्ये सर्वांची चौकशीची मागणी केलेली त्याच्यामध्ये. कोणी का असेल आयुक्त का असेल ना जर नाव घेतलेलं असेल तर चौकशी झालीच पाहिजे त्याच्यात. आणि अजून खूप भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये. नगर रचनाचाच विषय ना खूप आहे.
म्हणजे बिल्डर लोक, व्यापारी लोक इतके त्रस्त झालेले परमिशन साठी की त्यांना कमीत कमी 50 फेऱ्या मारावं लागतं. आर्किटेक्ट बिचारा एवढा प्लॅन देतो तरी त्याला 10-20 चक्रा मारावं लागतात. रेट डबल करून टाकले त्यांनी तिथे. हे सर्व वस्तुस्थिती या लोकांपासून लपलेल्या नाही, लोकांपर्यंत, लोकांना त्रस्त झाले. लोकांनी खूप तक्रारी केल्या आमच्याकडे. हा कन्या शाळेच्या समोर रस्त्यावरचा प्लॉट आहे. 40 वर्षाचा रस्ता लोक वापरत होते. 40 वर्षापासून लोक वापरणारा रस्ता त्यांनी प्लॉट रिवाइज केला आणि तो प्लॉट त्यांनी करून त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नावावरती खरेदी केलेला आहे. बरं मामा, तुम्ही जे सांगितलं की बाबा तुम्ही रेट दुप्पट केले, अधिकारी म्हणतात की आम्हाला बसण्यासाठी खूप पैसे मंजुरी द्यावं लागतं. त्याच्यामुळे हे ते अधिकाऱ्यांनी सांगावं ना, ज्याला दिले त्याचं नाव सांगावं. त्यांनी ज्यांनी दिलं त्याने सांगावं अधिकाऱ्यांनी. कोणाला दिले असतील तर नाव सांगा अधिकाऱ्यांनी.